नमस्कार. आज मी ओल्या बोंबल्याचं एकदम छान झणझणीत असं कालवण बनवणार आहे. इतकं टेस्टी लागतं की सुगंधानेच खाऊशी वाटेल. यासाठी मी 6 बोंबील घेतले आहेत. हे मीडियम साइजचे आहेत. जास्त मोठे नाहीत बोंबील. याचे मी एका बोंबीलचे 3 तुकडे केले आहेत. याला बोंबलापुरतंच हळद आणि मीठ लावून थोडंसं असं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. यासाठी मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 4 हिरवी मिरची आणि 1 इंच आलं घेतलं आहे. आलं साल काढून व्यवस्थित धुवून ह्याचे तुकडे करून घ्यायचे. आणि हिरवी मिरची तुम्हाला जर जास्त तिखट नसेल तुम्ही खात तर 2च घ्या. कारण हे आपण एकदम झणझणीत बनवणार आहे. तर यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आणि एक मीडियम साइजचा कांदा घेतला आहे मी सोलून. हा कांद्याचेही आपण लांब लांब फोडी करून घ्यायच्या आणि हे आपल्याला मिक्सरला थोडंसं पाणी घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचं एकदम. आता आपलं तेल तापायला ठेवूया. तेल गरम झालं की यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आपल्याला. तर यामध्येच आपण घरगुती मसाला मी 1 चमचा घेतला आहे. हा मालवणी मसाला आहे. यामध्ये पाव चमचा हळद आपण बोंबीलला सुद्धा लावलेली आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला घेतला आहे. याने असा रंग एकदम छान लाल दिसतो. आपल्या भाजीला एकदम छान असा लालसर कलर येतो. आता याला छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचंय. छान असं व्यवस्थित परतलं की यामध्ये 3-4 आमसूल घालून घ्यायचे. तुम्हाला जर चिंच घालायची असेल तर थोडीशी चिंच भिजवून त्याचा कोळ काढून तो घालायचा. तर हे छान सर्व मस्त परतलं की यामध्ये आपण जे बोंबील हळद मीठ लावून ठेवलेले आहेत ते घालायचे आणि मीठही घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आणि छान व्यवस्थित सर्व परतून घ्यायचं आपल्याला. आणि बोंबीलला काही जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी आणि हे थोडे मीडियम साइजचे बोंबील आहेत. हे तर अगदी झटपट शिजतात. आता यामध्ये बोंबील घातल्यावर जास्त हलवायचे नाहीत ते. थोडेसेच आपण अलगद हलवून घ्यायचे आणि यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून बाकीचं राहिलेलं वाटण घालून घ्यायचं. इथे मी अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे आणि बोंबील शिजायला जास्त पाणीही लागणार नाही. ते पटकन शिजून तयार होतात. यामुळे आधीच जास्त पाणी घालायचं नाही. जेवढं आपल्याला बनवायचंय तेवढंच घाला. बोंबीलला सुद्धा पाणी थोडं सुटतं. तर यावरती असं थोडंसं ओपन ठेवलेलं आहे झाकण मी वाफ जाण्यासाठी आणि 5 ते 6 मिनिटेच आपण शिजवून घ्यायचे. 6 मिनिटातच बघा असे बोंबील छान असे शिजून तयार आहेत. जर खूप जाडे बोंबील असतील तर तुम्ही 10 मिनिटापर्यंत बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे. अशा प्रकारे आपली छान तयार झाली आहे बोंबीलचं कालवण. एकदम मस्त झणझणीत तयार होतं.